कराड येथील नवीन कृष्णा पुलावर मी उभा आहे आणि तुम्ही ही जी जाळी बघताय संरक्षक जाळी, ही जाळी 6 जाळ्या लावून या ठिकाणचा ठेकेदार हा परागंदा झालेला आहे. गेली 8 दिवसापूर्वी या जाळ्या ठोकल्या गेल्या, मात्र आजची परिस्थिती अशी आहे की हा ठेकेदारच या ठिकाणी या ठिकाणी निघून गेलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे 40,69,000 इतक्या किमतीचा हा जे टेंडर आहे हे मंजूर झालं आणि या ठिकाणी याच पुलावरून विद्यार्थिनी आत्महत्या करत होत्या किंवा या ठिकाणी या पुलावरून उडी मारून आत्महत्या होत होत्या. म्हणून उपाययोजना म्हणून ही जाळी ही उभी केली, मात्र ठेकेदारच गायब झाल्यामुळं आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या ठेकेदाराने नक्की कमी किमतीत काम घेतलं का त्याच्यावर कोणता दबाव आला किंवा कुठला आर्थिक टक्केवारीमुळं हे झालं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून हा नवीन कृष्णा पुलावर जाळी असावी हा उद्देश या ठिकाणी होता. आणि या जाळीचा उद्देश पुन्हा आणखी एकदा सांगतो की महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी याच जाळीवरून या कृष्णा नदीमध्ये आत्महत्या केली होती. तब्बल 11 महिला आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापैकी 3 ते 4 विद्यार्थिनी आणि महिलांचा मृत्यूसुद्धा झाला होता. यामुळं खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली. मात्र या ठिकाणचा ठेकेदारच गायब झाल्यामुळं या ठिकाणचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र प्रशासनानं लवकरात लवकर यावर नवीन ठेकेदार निर्माण उभा करून हे काम पूर्ण करावं अशी मागणीसुद्धा नागरिक करत आहेत.